वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण ज्ञानेश्वरीच्या 125 क्रमांकापर्यंत झालंय ना। कुणाला ओव्या माहिती आहेत? ओके झालीत। ओके 6व्या अध्यायातल्या आपण 115 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे। आज आपण 16 क्रमांकाच्या ओवी पुढच्या ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये ज्ञानोबाराय श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 126 नक्की 126 ना? ठीक आहे। 125 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा आपण पार पाडलाय। आज आपण 126 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं निरूपण आणि चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये भगवान ज्ञानोबारायांनी श्रीमद भगवद्गीतेतल्या 10व्या श्लोकाचं निरूपण केलेलं आहे। अतिशय विस्तारानं माऊली या श्लोकाचं निरूपण करतायत, कारण या श्लोकाचं वैशिष्ट्य असं आहे की या श्लोकामध्ये भगवंताचंही वर्णन आहे, भगवंताला उपलब्ध झालेल्या त्याच्या शिष्याचं किंवा त्याच्या भक्ताचं किंवा त्याच्याशी एकरूप झालेल्या योगरूढाचंही वर्णन आहे, आणि या सगळ्या एकरूपतेला कारण ठरणाऱ्या योग प्रक्रियेचंही वर्णन आहे। म्हणजे साध्य, साधन आणि साधक या तिघांचंही वर्णन या निमित्तानं माऊलींना करायला मिळालं, आणि म्हणून त्या वर्णनामध्ये माऊली अडकलेले आहेत, आणि म्हणून या वर्णनाला माऊलींनी अधिक विस्तारित असं रूप दिल्यामुळं या 10व्या क्रमांकाच्या श्लोकाचं निरूपण थोडंसं विस्तारानं झालेलं आहे। अजूनही ते निरूपण चालू आहे आणि अजून काही दिवस ते निरूपण चालू राहणार आहे, ज्यामधून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ज्या योगारूढ पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत त्यांचं साधारणपणे वर्णन केलेलं आहे। आणि हे वर्णन करताना भगवंतानं स्वतः थोडंसं आवर्त घेत अद्वैत तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव अर्जुनाला येऊ नये या गोष्टीची थोडीशी काळजी घेतलेली आहे। आणि ती काळजी घेण्यामागचंही कारण हे आहे की अर्जुनाला एकदा अद्वैत अनुभव झाला तर द्वैतावर आधारित असलेली ही सारथी आणि रथाचा मालक म्हणा किंवा योद्धा म्हणा, दोन मित्रांमधला संवाद म्हणा, भगवंतातला आणि भक्तातला संवाद म्हणा, हा संवाद शक्य झाला नसता। या संवादाचा गाभा किंवा मूळ जो आहे तो द्वैत आहे, आणि म्हणून हे द्वैत टिकवण्यासाठी भगवंतानं प्रयत्न केला। पण हे करण्यामागं भगवंताची किती मोठ्या प्रमाणात आवड आहे हे इथं माऊलींनी स्पष्ट केलं, आणि ते करताना भगवंताच्या अंतःकरणातलं अर्जुनाबद्दलचं प्रेमही माऊलींनी व्यक्त केलं। आणि हे करताना पुढं माऊली काय म्हणतायत बघा, यापरी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजाशी सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी। अर्थात महाराज अशा प्रकारचा पुण्यशील व पवित्र असा तो अर्जुन भक्तिरूप बीज पेरण्याला योग्य स्थान होता, म्हणूनच तो भगवंताच्या कृपेला प्राप्त झाला। भगवंतानं अद्वैत तत्वज्ञानाबद्दलचा थोडासा विस्तार जरी अर्जुनाला सांगितला नसला तरी बाकीचं जे काही भगवंत अर्जुनाबद्दल सांगतायत, अर्जुनाला सांगतायत, त्यावरून भगवंताच्या अंतःकरणातली
अर्जुनाबद्दलची प्रीती, अर्जुनाबद्दलचं प्रेम, ही गोष्ट मात्र स्पष्ट झालेली आहे, उलगडली गेलेली आहे. आणि म्हणून भगवंताचं अर्जुनाबद्दलचं हे अद्भुत असं प्रेम आणि या पवित्र अशा प्रेमामुळंच माऊली म्हणतायत यापरी बाप पुण्य पवित्र. बाप शब्दाचा अर्थ आहे धन्य. अर्जुनाचं वर्णन करताना माऊलींच्या तोंडी शब्द निघालेत की हा बाप पुण्य पवित्र आहे, हा धन्य आहे, हा पुण्यवान आहे, हा पवित्र आहे. जगी भक्ती बिजासी सुक्षेत्र. माऊलींनी अतिशय काळजीपूर्वक, अतिशय विचारपूर्वक, अतिशय गांभीर्यानं हे शब्द, ही विशेषणं अर्जुनाला दिलेली आहेत. अर्जुन बाप आहे. बाप शब्दाचा अर्थ आहे धन्य. धन्य कोण असतो? जन्माला येऊन तो तेच काम करतो जे करण्यासाठी जन्म मिळालाय, त्याला म्हणावं तो धन्य आहे. ज्या पद्धतीनं एखादी वस्तू ज्या कार्यासाठी निर्माण झालेली आहे ते कार्य त्या वस्तूनं केलं तर ती वस्तू धन्य झाली असं आपण म्हणतो. किंवा एखाद्या वस्तूला सर्वश्रेष्ठ प्रतीचं जे काम करता येतं ते काम त्या वस्तूद्वारा झालं की त्या वस्तूला आपण धन्य म्हणत असतो. धन्य शब्दाच्या या दोन संभाव्यता आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा दिसतात. एखादं फूल आहे, ते फूल एखाद्याच्या गजऱ्यात जाऊ शकतं, एखाद्याच्या शय्यागारात जाऊ शकतं, एखाद्याच्या बसण्याच्या ठिकाणी किंवा काय म्हणू आपण त्याला, सभागृहामध्ये असू शकतं, बैठकीच्या जागेवर असू शकतं, तिथेही जाऊ शकतं फूल. आणि एक फूल जाऊ शकतं देवाच्या, भगवंताच्या गळ्यात किंवा भगवंताच्या चरणावर. तर धन्य असं कोणत्या फुलाला स्वतःबद्दल म्हणता येईल? आपण कोणत्या फुलाला धन्य म्हणू शकू? तर जे फूल भगवंताच्या गळ्यातला हार बनले किंवा जे फूल भगवंताच्या चरणावर पोहोचले त्या फुलाला आपण धन्य म्हणू. कारण फुलाचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीनं होऊ शकतो, परंतु सर्वोच्च पद्धतीनं जिथं उपयोग झाला फुलाचा ते फूल धन्य आपण म्हणतो. मनुष्याचं सुद्धा तसंच आहे. मनुष्य शरीराला येऊन जे करण्यासाठी हे मनुष्य शरीर मिळालंय ते म्हणजे भजन, भक्ती. देवे दिला देह भजना गोमटा. हे शरीर भक्ती करण्यासाठी, भजन करण्यासाठी दिलेलं आहे. लोक हे सोडून बाकी सगळं करतात. तोया झाला फाटा अधिक याचा. पण ज्यांनी मनुष्य शरीराला येऊन तेच केलं जे करण्यासाठी हे शरीर मिळालंय, भक्ती केली, साधना, आराधना, उपासना, नामस्मरण, वेगवेगळ्या साधना मार्गाचा अवलंब या मनुष्य शरीरामध्ये येऊन केला आणि त्या साधनाच्या द्वारा परमात्म्याची प्राप्ती करून घेतली तर तो धन्य झाला असं आपण व्यावहारिक दृष्ट्या म्हणू शकतो, पारमार्थिक दृष्ट्या पण म्हणू शकतो. तुकोबाराय सांगताय धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. विठोबाचे दास झाल्यामुळे आम्ही धन्य आहोत. आम्ही जन्माला आलो म्हणून धन्य आहोत आणि आम्ही विठोबाचे दास झालो म्हणून धन्य आहोत. कारण हे शरीर मिळणं हेही धन्यत्वाचं लक्षण आहे. कारण इतर शरीरांमध्ये जन्माला येऊन ईश्वराचं नामस्मरण साधना करता येत नाही, म्हणून धन्य आहोत की आम्ही या शरीराला आलो. पण या शरीराला येऊनच आम्ही ईश्वराची प्राप्ती करून घेतली, किंबहुना ईश्वराच्या प्राप्तीच्या किमान आम्ही मार्गावर तरी आहोत म्हणून आम्ही धन्य होतो. अगदी त्याच अर्थानं माऊली अर्जुनाला बाप असा शब्द वापरतात. अर्जुन धन्य आहे असं म्हणतात. का धन्य आहे अर्जुन? तर अर्जुनाला मनुष्य शरीरात येऊन अनंत जन्मामध्ये ही जीवाला जे साध्य होत नाही ते अर्जुनाला या जन्मामध्ये साध्य झाले. ज्या भगवंताच्या क्षणाच्या दर्शनासाठी कित्येक जन्माची वाट एखादा जीव बघतो, भक्त बघतो, तरी त्याला काही काळापुरतं भगवंताचं दर्शन घडतं. पण अर्जुनाला त्या भगवंताच्या सगुण रूपाचं कित्येक काळ दर्शन लाभत होतं. त्या सगुण रूपाबरोबर त्याला खेळायला मिळालं, चर्चा करायला मिळाली, उपदेश ऐकायला मिळाला. यापेक्षा अजून भाग्य काय असू शकतं? म्हणून अर्जुनाला धन्य म्हटणं योग्य आहे. म्हणून यापरी धन्य पुण्य पवित्र. अर्जुन पुण्यवान आहे, कारण ज्याच्या दर्शनानं अगणित पाप जळून जातात, किंबहुना अगणित पाप जळाल्याशिवाय ज्याचं दर्शन होत नाही.
ज्याचं दर्शन घडण्यासाठी प्रचंड पुण्याचं गाठोडं आपल्याजवळ असावं लागतं, ज्याच्या केवळ आवडीसाठी पुण्य असावं लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सुकृत म्हणजे पुण्य. सुकृताचं काठोडं असल्याशिवाय देवाबद्दल प्रेमाची आवडीची भावना निर्माण होत नाही. ज्याच्या आवडीसाठी पुण्य लागतं त्याच्या प्राप्तीसाठी किती पुण्य लागत असेल. अनेक संतांनी अगणित पुण्य करून ज्या भगवंताचं केवळ दर्शन घेतलं, अशा भगवंताचा सहवास अर्जुनाला मिळाला. मग अर्जुन किती पुण्यवान असेल. अर्जुन पवित्र आहे, कारण भगवंताचा एवढा सहवास लाभणं, याच्या पलीकडं अजून पावित्र्याची काय लक्षणं किंवा व्याख्या सांगता येईल. म्हणून अर्जुन बाप आहे, धन्य आहे, पुण्यवान आहे, पवित्र आहे. जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र. जगामध्ये भक्तीचं बीज पेरण्यासाठी योग्य असं सुक्षेत्र म्हणजे अर्जुन आहे. खूप गंभीर विषय हा. माऊलींनी खूप महत्वाच्या गंभीर विषयाकडे तुम्हाला आम्हाला सूचित केलेलं आहे. काहीतरी सांगू इच्छित आहेत माऊली आपल्याला. अर्जुन जगी भक्ती बीजाशी सुक्षेत्र आहे. संबंध जगतामध्ये भक्तीला जन्माला घालण्यासाठी योग्य अशी जागा म्हणजे अर्जुन आहे. अर्जुनामुळं साधकाच्या अंतःकरणात भक्ती जन्माला येऊ शकते. म्हणून गीता वाचताना प्रत्येकानं स्वतःला अर्जुनाच्या जागी स्वतःला ठेवायचं आहे. कारण अर्जुनानं सामान्य जीव एखाद्या वेळी आपल्यातले विकार लपवेल, आपल्यातल्या वासना लपवेल, आपल्या मनातल्या शंका, आपल्या मनातले प्रश्न लपवेल. पण अर्जुनाचं वैशिष्ट्य असं आहे की अर्जुन कोणत्याही प्रकारची मनातली शंका लपवत नाही, आपल्या मनातले दुर्गुण लपवत नाही, आपल्या मनामध्ये येणाऱ्या शंका लपवत नाही. तो जसा आतून आहे तसाच बाहेर भगवंतासमोर व्यक्त होतो. असं व्यक्त होता येणं हे भक्तीचं पहिलं लक्षण आहे. भक्तीची सुरुवात आहे. भक्तीचं बीज या भावनेत दडलेलं आहे. भक्ती तेव्हा जन्माला येते जेव्हा तुम्ही आतून बाहेरून सारखे असता. असा पापी असा, विकार असू द्यात, पाप असू द्यात, वासना असू द्यात, वाईट गोष्टी मनात असू द्यात, पण त्या वाईट गोष्टी भगवंताच्या समोर जशाच्या तशा व्यक्त करता आल्या पाहिजेत. असंही त्याला ते सगळं दिसतच असतं, पण त्याच्यासमोर ते व्यक्त करणं, त्याला ते दाखवणं, त्याच्यापासून ते लपवण्याची भावना मनातून काढणं, हे भक्ती सुरू होण्याचं पहिलं लक्षण आहे. तुम्ही निर्मळ झालात, विकारासहित भगवंतासमोर मोकळे झालात की तुमच्यातल्या भक्तीला सुरुवात होते. डॉक्टरकडे गेलं की कितीही अवघड आणि गुप्त रोग असले किंवा त्या रोगाची लक्षणं असली की डॉक्टर समोर मोकळं बोलायला हवं. आमच्याकडे असं म्हणतात, डॉक्टर समोर आणि वकिलासमोर माणसानं खोटं बोलू नये. एखाद्यानं गुन्हा केला आणि वकिलासमोर जाऊन मी काहीच गुन्हा केलेला नाही, मी निरपराध आहे, मला सोडवा, असं म्हणून तुम्ही वकिलाकडे गेलात आणि नेमकं प्रतिपक्षातल्या वकिलानं वेगळेच काही प्रश्न विचारले आणि मग गुन्ह्यातले काही वेगळे पुरावे समोर आले की मग हा वकील सुद्धा भडकतो. तू जितके काही पाप केले असतील मला जसेच्या तसे सांग, तर मी तुला त्या पापातून मुक्तता देऊ शकतो, शिक्षेतून सुटका देऊ शकतो. तुझी पापं लपवणं हेच माझं काम आहे, असं बऱ्याचदा वकील लोक करतात. हे वकिलांचं काम आहे की त्यांच्याकडे जो कोणी आलाय तो कसा निरपराध आहे हे दाखवणं किंवा त्याला कमीत कमी शिक्षा कशी मिळेल याचा प्रयत्न करणं, हे वकिलाचं काम आहे. पण वकील हे काम कधी करेल? जेव्हा वकिलापुढं तुम्ही जसे आहात तसे व्यक्त झालात तर. वकिलापुढं काही लपू नये, जे आहे ते जसंच्या तसं सांगावं आणि मग सांगावं की मला याच्यातून बाहेर पडायचं आहे किंवा मला शिक्षा नको आहे वगैरे वगैरे. व्यक्त होणं गरजेचं आहे, उघड करणं गरजेचं आहे. डॉक्टरांसमोरही तसंच. तुम्ही कुठेही रोग लपवा, पण डॉक्टर समोर गेल्यानंतर रोग लपून फायदा नाही. डॉक्टर समोर रोग जसाच्या तसा सांगायला हवा. जितका जसाच्या तसा तुम्ही तुमचा आजार रोग सांगाल तितका चांगला तुमचा इलाज डॉक्टर करू शकतात. अगदी त्या पद्धतीनं तुम्हाला भक्त व्हायचं आहे, तुम्हाला भक्तीची सुरुवात करायची आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला एक करावी लागेल, ते म्हणजे जे जसं आत आहात तसं बाहेर व्यक्त व्हावं लागेल. किमान भगवंतासमोर देवाला म्हणायचं. तुकोबारायांनी सुद्धा म्हटले, अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. तुकोबाराय म्हणताय तुम्ही अनाथ आहे, अपराधी आहे, पापी आहे, पण आगळा आहे. हा आगळा शब्द मला खूप आवडतो, मला हा अभंगही खूप आवडतो.
मी दररोज हा अभंग मनातल्या मनात म्हणत असतो. कोणत्याही मूर्तीच्या समोर हात जोडले की हा अभंग आपसूक माझ्या मनात उच्चारला जातो. त्यातलं हे कडवं मला विशेष आवडतं. तर तुकोबाराय म्हणतायत, अनाथ देवा मी अनाथ आहे, मला कुणाचा आधार नाहीये. व्यवहारामध्ये ज्याला आपण आपला आधार मानतो ते आपला आधार नसतात. आध्यात्मिक जगतामध्ये मला कुणाचा आधार नाही, म्हणून मी अनाथ आहे, अपराधी आहे. मी अनेक अपराध केलेले, या जन्मात केले असतील, मागच्या जन्मात केले असतील. काही अपराध मला माहिती आहेत, काही अपराध मलाही माहिती नाहीत. एवढे मी अपराध केले, पण मी अपराधी आहे, मी मान्य करतो. अनाथ, अपराधी, पतित, मी पापी आहे. कळत न कळत मी बरीच पापही केलेली आहेत. अनाथ, अपराधी, पतित, पण मी आगळा आहे. आगळा म्हणजे इतरांपेक्षा वेगळा. वेगळा या करता की अनेक जण अपराधी आहेत, अनेक जण पतित आहेत, अनेक जण अनाथ आहेत, पण त्यांना मी अनाथ आहे ही अजून जाणीव झालेली नाही. अनेक जण अपराधी आहेत, पण ते अजून स्वतःला अपराधी मानत नाहीत. कारण सामान्य माणसाचा स्वभाव असतो आपल्या अपराधांना परिस्थितीचं पांघरून घालण्याची. परिस्थितीमुळं मी असा झालो, नाहीतर मी असा राहिलोच नसतो, असं परिस्थितीचं नाव पुढं करून परिस्थितीचं पांघरून घालून काही जण आपले अपराध झाकण्याचा प्रयत्न करतात. काही जण पापी असतात, पण पुण्यवान असल्याचं भासवतात, पुण्यवान असल्याचं सूम करतात. त्यांना वाटतं मी पुण्यवान आहे, त्यांना वाटतं मी अपराधी नाही, मी निरपराध आहे, त्यांना वाटतं मी सनाथ आहे. तुकोबाराय सांगताय त्यांच्यापेक्षा मी वेगळा आहे, कारण मला जाणीव आहे की मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी पतित आहे, आणि म्हणून मी आगळा आहे. आणि म्हणून असा जरी मी असलो तरी परी पाया वेगळा नका करू. असं जरी असलं तरी मला तुमच्या चरणापासून वेगळं करू नका. ही भावना भक्तीची सुरुवात आहे. आणि अर्जुन म्हणजे ती भावना आहे. अर्जुन जसाच्या तसा भगवंतासमोर व्यक्त झाला. मनात प्रश्न आला, बोलून मोकळा झाला. देवा माझं मन स्थिर होत नाही, काय करू सांग. माझ्या मनात वासना आहेत, विकार आहेत, काय करू सांग. माझ्या मनात आता संभ्रम निर्माण झालाय, काय करू सांग. ह्या लोकांना मला मारावंसं वाटत नाही, काय करू सांग. माझ्या हातातलं गांडीव धनुष्य हातातून म्हणून चालले, काय करू सांग. तुझ्याशिवाय आता मला पर्याय नाही देवा, जे काही करशील ते तूच करणार आहे. जेव्हा अर्जुनाबरोबर भगवंताबरोबर वाद घालावा वाटला तेव्हा वादही घालतो. जसं मनात येतं तसं मोकळेपणानं बोलतो. असं मोकळेपणानं निरपराधपणे निरागसपणे बोलण्याची भावना म्हणजे भक्तीची सुरुवात आहे. लहान बाळ बघा, जे काही करून येतं निरागसपणे घरी आलं की सांगतात, पप्पा असं असं माझ्याकडून झालं, बाबा आई माझ्याकडून असं असं झालं, निरागसपणे सांगतात. आपण जे केलंय त्यातून काही आपलं चुकलंय ही भावनाच त्याच्या मनात नसते. आमच्या आर्यननं आम्ही नवीन आणलेला टी व्ही फोडला होता, 65,000चा टी व्ही. खेळता खेळता फुटला त्याच्याकडून. मी तिथंच बसून होतो, माझं काहीतरी कॉम्प्युटरवर काम करत होतो. आला जवळ आणि सांगितलं, पप्पा माझ्याकडून टी व्ही फुटला. माझ्या तर पुढचं सगळं दिसायला लागलं, EMI संपली नव्हती वगैरे वगैरे. ते आपलं व्यावहारिक गणित माझ्या डोक्यात सुरू झालं. पण ज्या निरागस भावनेनं त्यानं सांगितलं की माझ्याकडून टी व्ही फुटला, मला त्याला काही बोलावंसं वाटलं नाही. असं निरागसपणे आपल्याला आपले अपराध देवासमोर मांडता आले पाहिजे, देवासमोर व्यक्त होता आलं पाहिजे. असंही त्याला ते दिसणार आहे, असंही ते त्याच्यापासून काही लपून नाहीच आहे. सगळं काही सगळ्या ठिकाणी तोच आहे, काय लपून आहे त्याच्यापासून. पण लपवण्याची वृत्ती ही घातक आहे. लपत काहीच नाही, पण लपवण्याची वृत्ती तुम्हाला भक्त बनवण्यापासून प्रतिबंध करते, भक्त बनवण्यापासून अडवते. म्हणून भक्त बनायचं असेल तर मोकळेपणानं देवासमोर आपले दोष मांडायला शिका. आणि म्हणून आमच्या संतांनी खूप निर्मळपणानं देवासमोर आपले दोष मांडले, नसलेले दोष मांडले, जगासमोर एक आदर्श घालून देण्यासाठी. संत दोषी होते असं अजिबात नाही. तरीही निर्दोष असलेल्या संतांनी आपण दोषी असल्याचं देवासमोर मान्य केलं, ते या करता की किमान आमच्यासारख्यांनी देवासमोर निर्दोष असून आपले दोष मान्य केले, तर किमान जे दोषी आहेत, जे महादोषी आहेत, ते तरी आपले दोष देवासमोर लपवणार नाहीत, ते तरी किमान देवासमोर आपले दोष स्वीकारतील. या भावनेनं संतांनी आपले दोष देवासमोर अगदी निरागसपणे प्रामाणिकपणे मांडले. अर्जुन जसा मांडतो
म्हणून माऊली म्हणतायत जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र. भक्तीचं जे बीज आहे ती निरागसता, ती आतून बाहेरून सारखं असण्याची भावना, सुक्षेत्र अर्जुन तसा आहे. म्हणून अर्जुन हा भक्ती बीजाशी सुक्षेत्र आहे. तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागे आणि म्हणून तो श्रीकृष्णाच्या कृपेला पात्र आहे. भगवंत तुमच्यावर तेव्हाच प्रसन्न होतील जेव्हा तुम्ही निरागसपणे तुमचे दोष मांडाल. देवा हे असं असं चुकलंय माझ्याकडून, अपराध घडलाय माझ्याकडून, झालं आता चुकून झालं, मुद्दामून झालं, पण झालं, मला आता यातून बाहेर निघायचं, असं तुम्ही त्याला म्हणाल तर त्याची कृपा व्हायला वेळ लागणार नाही. बिघडून बिघडून काय बिघडवणार आहात तुम्ही? तुमच्यामध्ये एवढी पात्रताच नाही की तुमच्या काही बिघडवण्यानं त्याचं काही बिघडेल. एवढी मोठी सृष्टी, एवढं मोठं ब्रह्मांड चालवणारा, हलवणारा तो, तुमचं काही तुमच्या हातानं तुम्ही बिघडवलं, त्या बिघडवण्यानं त्याला काही फरक पडणार, तो कृपा नक्कीच करेल. पण जे तुम्ही बिघडवलंय ते प्रामाणिकपणे त्याच्यासमोर मांडायला हवं. तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी, याच निरागसतेमुळं तो श्रीकृष्ण कृपेला पात्र आहे असं इथं माऊली म्हणतायत. हो का आत्मनिवेदना तळीची, जे पीठिका होय सख्याची, पार्थू अधिष्ठात्री तेथीची मातृका गा. माऊली अजून अर्जुनाचं वर्णन करतायत. अर्थात नवविधा भक्तीच्या क्रमात आत्मनिवेदनाच्या आधीची जी सख्य भक्ती, तिची पार्थ ही जणू अधिष्ठात्री देवता होय. बघा, हो का आत्मनिवेदना तळीची. श्रीमद भगवत महापुराणामध्ये भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकशिपू ह्या दोघांची थोडीशी चर्चा झालेली आहे. आणि त्या चर्चेमध्ये भक्त प्रल्हादानं हिरण्यकशिपूला म्हणजे आपल्या बापाला भगवंताच्या भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. त्यातला खूप प्रसिद्ध श्लोक आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, सख्यम, दास्यम, आत्मनिवेदना. आत्मनिवेदना या 9 प्रकारच्या भक्तींचं वर्णन हे श्रीमद भागवतामध्ये केलंय. प्रसिद्ध श्लोक आणि त्यावरूनच 9 प्रकारच्या भक्तींचं वर्णन अनेक संत साहित्यांमध्ये, वेगवेगळ्या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये, वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये सांगितलेले आहेत. संप्रदाय कोणताही असो, हिंदू धर्म म्हटला की त्याच्यामध्ये या 9 प्रकारच्या भक्तींचं वर्णन सांगितलेलं आहे. पहिलं आहे श्रवण म्हणजे ऐकणं. कीर्तन ऐका, प्रवचन ऐका, भगवंताची कथा ऐका, निरूपण ऐका, कुणी नामस्मरण करतंय तर ते ऐका, कुणाचं भजन ऐका, कुणी देवाबद्दल काही चांगलं बोलतोय, गातोय, काही क्रिया करतोय, नृत्य करतोय, ऐका. बघा, श्रवण ऐकणं, श्रवण कीर्तन, स्वतः कीर्तन करणं, भगवंताच्या नामाचं संकीर्तन करणं, भगवंताच्या गुणांचं कीर्तन करणं, भगवंताच्या 6 गुणांचं यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या सगळ्या 6 गुणांचं वर्णन करणं, भगवंताच्या जीवनचरित्राची कथा सांगणं, संतांच्या, भगवंताचे भक्त असलेल्या संतांच्या जीवनाची कथा गाणं, याला कीर्तन म्हणतात. श्रेष्ठ भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, भगवान विष्णू परमात्म्याच्या नामाचं, मूर्तीचं, कथेचं, चरित्राचं, विचारांचं स्मरण करणं. विष्णू स्मरण, डोळे बंद करून त्याची मूर्ती डोळ्यासमोर आणा, त्याचं नाव डोळ्यासमोर आणा, त्याची क्रिया डोळ्यासमोर आणा, त्याच्या नात्यातल्या लोकांना डोळ्यासमोर आणा, त्याचं मंदिर डोळ्यासमोर आणा, काही स्मरण करा. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, भगवंताच्या चरणाची सेवा करा. भगवंताची चरण सेवा, भगवंताच्या चैतन्याची सर्वाधिक शक्ती ही चरणांमध्ये असते. चरण सेवा ही तितकीच श्रेष्ठ आहे. म्हणून पादसेवनम, अर्चनम, त्याची अर्चना करा, पूजा अर्चना करा. पूजा ही भौतिक क्रिया आहे आणि ते मनात ठेवून करणं याला अर्चना म्हणतात. पूजा अर्चा हा शब्द आपण एकत्रितपणे वापरतो. फूल मूर्ती समोर ठेवणं ही झाली पूजा, पण ती मूर्ती ही केवळ भौतिक आहे असं न मानता आपल्याच अंतःकरणात ती मूर्ती आहे आणि त्याच मूर्ती समोर मी हे फूल म्हणजे माझी श्रद्धा अर्पण करतोय,
या भावनेनं ती पूजा करणं याला म्हणतो अर्चना. म्हणून अर्चना ही सुद्धा एक भक्ती आहे. पादसेवन, अर्चन, वंदन, वंदन करणं. आमचे वारकरी पंढरपूरच्या यात्रेत गेले की पाया पडे जन एकमेका. कुणी लहान नाही, कुणी थोर नाही. 10 वर्षाच्या कीर्तनकारासमोर 80 वर्षाचं म्हातारं पाया पडायला अगदी निरागसपणे टेकतं. त्याला अहंकार नाही. त्या 10 वर्षाच्या निरागस बाळालाही हा 80 वर्षाचा म्हातारा माझ्या डोक्यावर पाय ठेवतो याचा अहंकार नाही. वारकरी संप्रदाय अहंकार जन्माला येऊच देतो. आमचा जन्म, बालपण सगळे या संप्रदायात गेलं. आम्ही खूप लहान वयात कीर्तन प्रवचन करायला लागलो. अतिशय लहान वयात लोक यायची, पायावर डोकं टेकवायची, दैवी अवतार वगैरे काय काय म्हणायची. पण कधी अहंकाराचा स्पर्श या मनाला होऊच शकला नाही. संतांचा तो आशीर्वाद आहे, संतांची ती कृपा आहे. अहंकाराचा स्पर्श हा संप्रदाय होऊच देत नाही. कारण याच्यामध्ये मी ही भावनाच येऊ देत. आमचे गुरुवर्य मामासाहेब मार्तळीकर म्हणायचे, मी त्यांना म्हणायचो, मामा लोक माझ्या पाया पडतात, खूप असं विचित्र वाटतं मला. म्हणजे आजच्या भाषेत ऑकवर्ड फील होत. असं आवडत नाही की आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या लोकांनी आपल्या पायावर डोकं ठेवावं, टेकवावं. मामा म्हणायचे, हाच तर प्रश्न आहे. तुझे पाया कुणी पडत नाही, माझे कुणीतरी पाया पडताय असं समजूच नको. तुझे पाया कुणी पडत नाही, तू त्याचं नाव घेतोय ना म्हणून तुझे पाया पडतायत. पाया तुला नाही पडत. तू ज्याचं नाव घेतोयस त्याचा तू प्रतिनिधी झालायस म्हणून तुझ्या पाया पडतायत. त्याच्या पडता येत नाहीत. देवाचे पाया पडता येत नाहीत. तू त्यांच्याबद्दल बोलला म्हणून तुझ्या पाया पडले. मग तूही जे आहे ते त्याला देऊन टाक. तुझ्यामुळं ते झालं असं समज. मग कशाला काही वेगळं वाटेल. हा संप्रदाय सेवन शिकवतो, पाद सेवन, संतांच्या चरणांची सेवा करणं ही श्रेष्ठ भक्ती आहे. संतांच्या चरणावर लीन व्हावं. नामदेवरायांसारखा परम श्रेष्ठ भक्त इच्छा काय व्यक्त करावी. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. आम्ही भगवान परमात्म्याच्या मंदिराचे चिरे आहोत, पायरी आहोत. संत पाय देती वरी. धन्यता कशामध्ये आहे? संतांच्या चरणाची धूळ आम्हाला लागावी. संत कोण? भगवंताच्या दर्शनाला येणारा प्रत्येक जीव, त्याच्या चरणाची धूळ आम्हाला लागावी एवढी नम्रता. पाद सेवनम ही श्रेष्ठ भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, वंदन करणं. अर्चनम, वंदनम, दास्यम, भगवंताचं दास्यत्व करणं. जी भक्ती हनुमंतरायांनी केली, भगवंताचा मी दास ही भावना ठेवणं. दास्यम, सख्यम, सख्यत्व ठेवणं. भगवान म्हणजे अर्जुनानं जी भक्ती केली, सख्यत्व. इथं शब्द तोच आलाय बघा. आत्मनिवेदना तळीची. आत्मनिवेदन ही भक्ती 9वी आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. त्या आत्मनिवेदनाच्या आधीची भक्ती म्हणजे सख्य भक्ती. तो शब्द इथं माऊलींनी वापरलाय. हो का? आत्मनिवेदना तळीची. आत्मनिवेदनाच्या खाली जी भक्ती आहे म्हणून आत्मनिवेदना तळीची म्हणजे सख्य भक्ती. मित्र कसा असावा, सखा कसा असावा याचा जो आदर्श आहे, जे पीठिका होय सख्याची. सख्यत्वाचा जो आदर्श ठरतोय तो अर्जुन आहे. असं माऊलींनी अर्जुनाचं वर्णन केले. बघा कुठपर्यंत माऊलींनी संदर्भ नेलाय अर्जुनाच्या भक्तीचा. कारण भगवंताच्या नवविधा भक्तीमध्ये प्रत्येक भक्तीचा आदर्श आहे. तसं सख्यत्व भक्तीचा आदर्श जर कोण असेल तर तो अर्जुन आहे. पार्थू अधिष्ठात्री तेथीची मातृका गा. अधिष्ठात्री शब्दाचा अर्थ आहे मुख्य, मातृका म्हणजे देवता. सख्य भक्तीची मुख्य देवता म्हणजे अर्जुन आहे. सख्यत्व हे भक्तीमध्ये अतिशय महत्वाचं असं सूत्र आहे. आपण सगळेजण भगवंताचे सखे आहोत. सखा कोणाला म्हणतात? सखा खूप गंभीर शब्द आहे. आपल्या मराठीमध्ये तुम्ही जेवढा सूक्ष्मपणे विचार कराल तेवढे सूक्ष्म तुम्हाला शब्द दिसतील, तेवढा सूक्ष्म त्यात आशय तुम्हाला दिसेल. सखा कोणाला म्हणतात? मित्र कोणाला म्हणतात?
मित्र त्याला म्हणतात जो रक्तातला नाहीये, पण रक्ताच्या पलीकडे ज्याला आपण मानतो तो सखा असतो. ज्याला बघितलं की आपल्यापेक्षा तो वेगळा आहे अशी भावना राहत नाही, तो मीच मीच तो, ही भावना जो देतो, हा अनुभव जो देतो, तो सखा असतो. ज्याच्यासमोर आपले दोष मांडतानाही कोणत्या प्रकारची भीती वाटत नाही, ज्याच्यासमोर आपलं कौतुक कौतुक वाटत नाही, ज्याच्यासमोर आपली निंदा निंदा वाटत नाही, तो मित्र असतो. अर्जुनानं या प्रकारचा एक आदर्श भक्तीचा घालून दिला. म्हणून पार्थो अधिष्ठात्री तेथीची मातृका गा, सख्यत्व भक्तीची मातृगा, अधिष्ठात्री देवता, इष्ट देवता, मुख्य देवता जर कोण असेल तर ती अर्जुन आहे. कारण सख्यत्व कसं असावं याचा आदर्श अर्जुनानं घालून दिला. मित्र कसा असावा याचा आदर्श अर्जुनानं घालून दिला. म्हणून माऊली म्हणतायत पार्थो अधिष्ठात्री तेथीची मातृका गा, पासीची गोसावी न वर्णिजे, मग पायिकाचा गुण घेईजे, ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. अर्थात आपल्या समक्ष आपल्या ऐवजी दासाचेच गुण वर्णन केलेले आवडावे, असेच देवाचे अर्जुनावर अलोट प्रेम होते. पासीची गोसावी न वर्णिजे. आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये एक अशी लोकोक्ती आहे, लोकसमज आहे की एखादी बाईलेक तुमच्या घरी आली आणि ती जर लेकूरवाळी असेल, म्हणजे तिला मुलबाळ असेल, लेकराला जर घेऊन आली, तर तुम्ही तिच्या लेकराला काहीच न देता तिला कितीही महागडी साडी करा, ती घरी गेल्यावर किंवा कोणाला तरी किंवा मनातल्या मनात एक गोष्ट नक्की बोलेल, मला दिली साडी ठीक आहे, माझ्या लेकराला एखादं 1 रुपयाचं चॉकलेट द्यायला इथं काय बिघडलं होतं, असं बोलल्याशिवाय ती राहणार नाही. स्त्री आहे, आई आहे, तिचा एक स्वभाव आहे, लेकरावरचं प्रेम आहे. पण तीच आई तिच्या लेकराला काहीतरी आवडीचं द्या, खेळणी द्या, चॉकलेट द्या, भलेही तिला काही देऊ नका, ती तक्रार नाही करत. लेकराला दिल्याचा एक आनंद तिला असेल, कारण आई आई असते, तिला स्वतःपेक्षा लेकरूच आवडत असतं, म्हणूनच तर ती आई असते. माऊली तेच इथं उदाहरण देत आहेत. पासीची गोसावी न वर्णिजे. गोसावी म्हणजे थोरवी, श्रेष्ठता, वर्णन करण्याची गरज नाही किंवा श्रेष्ठता मानण्याची गरज नाही. मग पायिकाचा गुण घ्यायचे आणि मग छोटेपणा घेणं, नम्रता घेणं. ऐसा अर्जुन तो सहजे पढिये करी. पढिये हरी मधल्या पढिये शब्दाचा अर्थ आवडीचा. अर्जुन कसा आवडतो देवाला, तर इथं वर्णन केल्याप्रमाणे आपल्या समक्ष आपल्याऐवजी दासाचेच गुण वर्णिले आवडावेत. श्रेष्ठ कोण असतो, ज्याला आपल्यापेक्षा आपल्या दासाचे गुण वर्णन केलेलं आवडतं. खरा शिक्षक तो असतो की ज्याला आपल्या गुणवर्णनापेक्षा, आपल्या कौतुकापेक्षा आपल्या विद्यार्थ्याचं कौतुक आवडतं. कारण विद्यार्थ्याच्या कौतुकामध्ये शिक्षकाचं कौतुक लपलेलंच असतं, कारण त्या कौतुकाला शिक्षकानंच खतपाणी घातलेलं असतं. म्हणून जो खरा शिक्षक असतो त्याच्या शिष्याचं, त्याच्या विद्यार्थ्याचं कोणी कौतुक केलं की त्याला आपलं कौतुक केल्या पलीकडचा आनंद होतो. एखाद्या वेळी त्याला आपलं कौतुक नाही केलं तरी आवडेल, पण आपल्या विद्यार्थ्याचं केलेलं कौतुक शिक्षकाला खूप आवडतं. याच्या उलट शिक्षकाचे अवगुण मात्र शिक्षकाला, आपल्या विद्यार्थ्याचे अवगुण शिक्षकाला झोंबत असतात, त्रासदायक वाटत असतात. मी असा एक विनोद ऐकला होता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका विद्यार्थ्यानं आपल्या शिक्षकाला मेसेज केला की सर, मला स्टेटसला तुमचा फोटो ठेवायचा आहे माझे शिक्षक म्हणून, तर तुमचा एक फोटो पाठवा. त्या शिक्षकानं सांगितलं फोटो पाठवतो हरकत नाही, पण स्टेटसला ठेवू नको. ठेवलास तर ठेवलास, हे माझे गुरु आहेत असं जगाला सांगू नको, कारण त्याच्यामुळे माझी फजिती दुसरी काही नसणार. असे एखादे विद्यार्थी असू शकतात. विद्यार्थ्याचा अपमान हा शिक्षकाचा अपमान असतो आणि विद्यार्थ्याचं कौतुक हे शिक्षकाचं कौतुक असतं. आणि म्हणून पासीची गोसावी न वर्णिजे, जवळच असलेल्या आपल्या शिष्याचं वर्णन करावं, आपलं वर्णन न करता. मग पायिकाचा गुण घ्यायचे, आणि पायिक जो आहे, शिष्य जो आहे, आपला दास जो आहे,
त्याचे गुण एखाद्यानं वर्णावेत, अगदी त्या पद्धतीनं भगवंताला अर्जुन आवडतो. देवाला काही नाही केलं तरी चालेल, पण अर्जुनाला काही दिलं की देवाला आवडतं. खूप सुंदर गोष्ट आठवली महाभारतातलीच. एकदा दुर्योधन भगवान कृष्ण परमात्म्याकडे गेला आणि भगवान कृष्ण परमात्म्याला सांगितलं की देवा, मी तुमचा भक्त आहे, मी तुम्हाला आवडायला हवा. भगवान कृष्ण परमात्मा म्हणाले, नाही, तू मला नाही आवडत. का नाही आवडत? तू माझ्यावर प्रेम करतोस हे मान्य आहे, पण माझ्यावर प्रेम करणं पुरेसं नाही. मी ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो, मी ज्यांच्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो, असे भक्त असलेल्या माझ्या पांडवांचा तू द्वेष करतोस. म्हणून पांडवांचा द्वेष करणारा तू माझा भक्त आहेस असं मी मान्यच करू शकत नाही, स्वीकारूच शकत नाही. कारण देवाला एखाद्या वेळी त्याचा अपमान सहन होईल, पण आपल्या भक्ताचा अपमान सहन होत नाही. गौतम ऋषींचा राग भगवंतानं त्यांच्या पायाच्या लाथेच्या रूपानं आपल्या छातीवर स्वीकारला, पण आपल्या अंबरीश राजाचा अपमान जेव्हा दुर्वास ऋषीनं केला, तो अपमान भगवंताला सहन झाला नाही. दुर्वासाला मारायला भगवंत धावले. आपला अपमान देवाला सहन होईल, पण आपल्या भक्तांचा अपमान देवाला सहन होत. आणि म्हणून आपल्यापेक्षा आपला भक्त, आपला दास ज्याला प्रिय आहे असा भगवंत आहे. आणि अर्जुन तो भक्त आहे की ज्याची श्रेष्ठता, त्याचं गुणवर्णन देवाला अधिक आवडतं. पहा अनुरागे भजे, जो प्रियतमे मानिजे, ते पतिहुनी काय न मानिजे पतिव्रता. अर्थात पहा की प्रेमपूर्वक पतिसेवा करणारी व पतीलाही प्रिय असणारी जी पतिव्रता, तिची पतीपेक्षाही थोरवी वर्णन करावयास नको का? माऊलींनी अतिशय महत्वाचा विषय इथं मांडलेला आहे. स्त्रीवादी दृष्टिकोनातून हा विषय विचारात घेण्यासारखा. पहा अनुरागे भजे, अनुरागे म्हणजे प्रीतीने, प्रेमाने. पहा अनुरागे भजे, भजे म्हणजे भजन करते किंवा ध्याते, जी आवडीनं प्रेमानं आपल्या पतीला भजते, आपल्या पतीचं भजन करते, निष्ठेनं आपल्या पतीची आठवण करते, त्याच्यावर निष्ठेनं प्रेम करते. जे प्रियोत्तमे मानिजे, जी आपलं सर्वस्व प्रियोत्तमाला मानते, म्हणजे नवऱ्याला मानते, ते पतिहुनी काय न वानिजे पतिव्रता. अशा पतिव्रतेचं कौतुक करावं का पतीचं कौतुक करावं? त्या पतीपेक्षा पतिव्रतेचं कौतुक का करू नये? इथं माऊलींनी आपल्या पतीला श्रेष्ठ मानून, आपल्या पतीला देव मानून निष्ठेनं पूजा करणारी, आपल्या पतीची पूजा करणारी जी पतिव्रता स्त्री आहे, तिची पूजा करावी, पतीची नाही केली तरी चालेल असं स्पष्ट म्हटलंय. म्हणजे पतीपेक्षा त्याची ती पतिव्रता श्रेष्ठ आहे. तिचं नुसतं पूजन केलं तरीही मोक्ष मिळू शकतो, तरीही उद्धार होऊ शकतो. एवढी पतिव्रतेची ताकद आहे, एवढं पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीची दैवा, एकाय तनु झाला. अर्थात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ह्याच न्यायाने अर्जुनाचेच विशेष कौतुक करावे, हेच माझ्या जीवाला आवडले. कारण की त्रैलोक्यच्या सर्व भाग्याला तो एकच एक पात्र झाला. आता इथं माऊलींच्या अंतःकरणातले शब्द बाहेर पडले. खरं तर मराठी भाषिकांचं एक मोठं दुर्दैव राहिलंय. ज्ञानोबाराय त्यांच्या मनातल्या गोष्टी खूप कमी जागी मांडतात. ज्ञानोबारायांचं मन खूप कमी जागी व्यक्त झालं. माऊली जिथं जिथं बोललेत तिथं तिथं जगाच्या उद्धाराकरता बोलले. खूप कमी ठिकाणी माऊलींचं अंतःकरण मोकळं झालंय. अंतःकरणातल्या भावना खूप मोजक्या जागी माऊलींनी मांडलेल्या आहेत. कारण माऊलींचं अंतःकरण स्वतःच्या भावना व्यक्त करण्यापेक्षा जगाच्या उद्धारावर अधिक केंद्रित झालेलं होतं. पण इथं मात्र माऊलींनी आपल्या मनातली इच्छा व्यक्त केली की मी अर्जुनाचं एवढं कौतुक का करतोय.
देवाच्या कौतुकापेक्षा मला अर्जुनाचं कौतुक विशेष का वाटतंय, त्याची कारण भगवंताने इथं सांगितली. पहिली गोष्ट, भगवंत अशा स्वभावाचा आहे की त्याला त्याचं कौतुक केलेलं तितकं आवडत नाही जेवढं त्याला त्याच्या भक्तांचं कौतुक केलेलं आवडतं. आणि म्हणून संतांचं नामस्मरण, संतांचं कौतुक, संतांचं कथा कीर्तन देवालाही आवडतं. स्वतःच्या कथा कीर्तनापेक्षा त्याच्या भक्तांच्या कथा कीर्तनात तो जास्त रमतो. हा स्वभाव आहे देवाचा. एखाद्या वेळी त्याचं कौतुक कुणी करत असेल तर तो ऐकणार नाही, पण त्याच्या भक्तांचं कुणी कौतुक करत असेल तर तो अतिशय कौतुकानं ऐकतो. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो, तेथे असे देव उभा. भगवंत तिथं उभा असतो, जिथं कीर्तनाचा गजर सुरू असतो. कीर्तनामध्ये भक्तांच्या लीला गायल्या जातात, कथा गायल्या जातात. ते देवाला खूप आवडतं. संतांमध्ये राहायला, संतांमध्ये रमायला त्याला आवडतं. आणि म्हणून मी देवाचं कौतुक न करता संतांचं, त्यांच्या भक्तांचं म्हणजे अर्जुनाचं कौतुक केलंय. तसं आईला तिचं कौतुक करण्यापेक्षा तिच्या लेकराचं कौतुक अधिक आवडतं. ती स्वतः तर करतेच, तोंड भरून कौतुक करतेच. तिचं लेकरून नकतं शेंबडं कसं का असेल, तिला तिचं लेकरू गोडच असेल. तिला तिच्या लेकराचं कौतुक का नाही आवडणार? प्रत्येक आईला आपल्या लेकराचं कौतुक केलेलं आवडतं आणि करावं. प्रत्येकाच्या आईच्या लेकराचं कौतुक करावं. आईचं, तिच्या वडिलांचं कौतुक कमी करा, पण लेकराचं कौतुक केलं पाहिजे. लेकराचं कौतुक आईला अधिक आवडतं आणि म्हणून मी तेच केलं. कृष्णाचं कौतुक करण्यापेक्षा मी अर्जुनाचं कौतुक केलं, कारण भगवंत त्या स्वभावाचा आहे. भगवंत मातृत्वासारखा आहे. दुसरं उदाहरण दिलं गुरुचं आणि शिष्याचं, की शिष्याचं कौतुक केलं की गुरुला अधिक आनंद होतो. त्याप्रमाणे मी अर्जुनाचं कौतुक केलं भगवंताच्या कौतुकाच्या ऐवजी. तिसरं उदाहरण दिलं पतिव्रतेचं, की पतिव्रतेचं कौतुक करावं पतीपेक्षा. कारण पती श्रेष्ठ आहे म्हणून तर ती त्याच्यावर प्रेम करते, त्याचं भजन करते, त्याचं पूजन करते, ठीक आहे. पण त्या पतीपेक्षा त्या पतिव्रतेचंच कौतुक करायला हवं, तिचंच गुणगान गायला हवं. या न्यायानं तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा, अगदी त्या न्यायानं अर्जुनाचीच विशेष स्तुती करावी, अर्जुनाचंच विशेष कौतुक करावं. तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा. माझ्या जीवाला हे आवडलं, मला हे आवडलं. जे तो त्रिभुवनीची दैवा एकायतन झाला. संबंध त्रिभुवनाला जे भाग्य मिळालं नाही ते भाग्य मिळवणारा एकायतन म्हणजे आश्रय झाला. संबंध त्रिभुवनाला भाग्यवान करणारा अर्जुन आहे. कारण या संबंध त्रिभुवनाला गीता देणारा अर्जुन आहे. गीतेला एवढं सुंदर रूप देणारा अर्जुन आहे. गीतेमध्ये सामान्य लोकांचे प्रश्न सुटतील असे विचार श्रीकृष्णाकडून वधवून घेणारा अर्जुन आहे. अर्जुन नसता तर गीता नसती. अर्जुन नसता तरी गीता नसती. अर्जुन आहे म्हणून गीता आहे. अर्जुन मोकळ्या मनाचा आहे. अर्जुन निरागस आहे. अर्जुन जसा आत आहे तसा बाहेर आहे म्हणून गीता जन्माला आली. आणि म्हणून संबंध स्वतः अर्जुन भाग्यवान आहेच, पण अर्जुनामुळं सगळं जगत भाग्यवान झालं. सगळ्या जगाला गीता मिळाली. म्हणून जे तो त्रिभुवनीची दैवा, सगळ्या त्रिभुवनाच्या दैवा म्हणजे भाग्याला एकायतनु झाला, आश्रय झाला. सगळ्या जगाला गीता ज्याच्या आश्रयामुळे मिळाली तो अर्जुन आहे म्हणून मी त्याचं कौतुक करतो. जयाची या आवडीचे नी पांगे, अमूर्तू ही मूर्ती आवगे, पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. अर्थात ज्याच्या आवडीच्या योगाने निर्गुण किंवा अमूर्त अशा ब्रह्मानेही आकार धारण केला व परिपूर्ण अशा त्या ब्रह्मालाच अर्जुनाचे वेड लागले. जयाची या आवडीचे नी पांगे, पांगे म्हणजे योगाने, ज्याच्या आवडीच्या योगामुळं निर्गुण अमूर्त असं जे ब्रह्म आहे त्याला आकार धारण करावा लागला. ज्याच्या प्रेमामुळं निर्गुण निराकार ब्रह्म सगुण साकार झालं.
जयाची आवडीचे नि पांगे अमूर्त ही मूर्ती आवगे. अमूर्त म्हणजे ज्याला आकार नाही, मूर्ती आवगे म्हणजे मूर्तीत आला, आकाराला आला, सगुण झाला ज्याच्या आवडीमुळं. पूर्णा ही परी लागे अवस्था जयाची, आणि ज्याची ती अवस्थाच आहे परिपूर्ण अशा ब्रह्मालाही ज्याचं वेड लागावं. निर्गुण निराकार अशा परब्रह्माला ज्याचं वेड लागावं असा अर्जुन. किती सुंदर शब्द माऊलीने वापरले, किती मजा आहे या शब्दांमध्ये. बघा, अर्जुनामुळे भगवंत सगुण साकार झाला. निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकार झाला, तो केवळ भक्तांसाठी. अर्जुनासाठी देवानं सारथ्य स्वीकारलं. माहित होतं माझा अर्जुन कसा आहे, माझा अर्जुन भोळा आहे. माझ्या अर्जुनाला कधी कधी नको तेव्हा त्याच्यातलं मातृत्व जाग होतं, नको तेव्हा कोमल मनाचा बनतो. देवाला माहित होतं एवढं मोठं महायुद्ध त्यानं मोठमोठ्या शत्रूंना संपवलं, एवढा पराक्रमी आहे. पण जेव्हा डोळ्यासमोर आपलीच लोक बघेल तेव्हा त्याला युद्धच करू नये असं वाटायला लागेल. गांडीव धनुष्य टाकून देईल माझं लेकरू. आणि म्हणून भगवंतानं सारथ्य स्वीकारलं. हे सारथ्य स्वीकारलं नसतं तर महाभारताच्या युद्धाचं काय झालं असतं हा विचारच केलेला बरा. पण देवाला खूप काळजी आहे अर्जुनाची. म्हणून एवढा मोठा द्वारकेचा राजा असून, एवढी मोठी कीर्ती ख्याती असून सारथ्य पण स्वीकारते. नाहीतर लोकांमध्ये एवढा अहंकार असतो, कुणाची गाडी चालवणं, कुणाचा ड्रायव्हर बनणं लोकांना अपमानास्पद वाटतं. एवढा मोठा जगाचा मालक, ब्रह्मांडाचा मालक अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतोय, यात त्याला मोठेपण वाटतंय. हे प्रेम आहे अर्जुनाबद्दलचं. आणि म्हणून माऊली सांगतायत जयाची आवडीचे नि पांगे. त्याच्या आवडीमुळे त्यानं हे सगळं केलंय. अमूर्तची मूर्ती आवगे, पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. परिपूर्णतेलाही म्हणजे ईश्वरालाही ज्याची आवड वाटते, जे परिपूर्ण आहे त्याला कशाचीच इच्छा असू नये, पण परिपूर्णता प्राप्त झालेल्यालाही ज्याची अवस्था आवडते, जो आवडतो तो अर्जुन आहे. तव श्रोते म्हणती दैव, कैशी बोलाची हवाव, काय नादाते हन बरव जिनोनी आली. या प्रसंगी श्रोते म्हणाले धन्य भाग्य आणि धन्य ती वर्णन शैली. ही वर्णन शोभा जणू नाद ब्रह्म ही जिंकून आली. श्रोते आपल्याशी म्हणतात, अहो चित्तावर काव्यालंकारादी साहित्यशास्त्राचे निरनिराळे ठसे उमटावेत, असे प्राकृत मराठी भाषेत वर्णन करिता यावे, हे नवल नव्हे काय. ज्ञानोबारायांचं कौतुक श्रोत्यांकडून झालं असं सूचन करणारी, असं दाखवणारी ही ओवी आहे. माऊलींनी एवढी सुंदर ओवी जेव्हा गायली असेल, माऊलींचं वय अवघं 16वं वर्ष, 16व्या वर्षाचं कोवळं लेकरू एवढ्या अध्यात्मातल्या गोष्टी करताय. भगवद्गीतेतही ज्या गोष्टी लपलेल्या आहेत त्या गोष्टी उघड करून सांगताय. भाषा ही कोणती तर प्राकृत, त्या काळातली ग्राम्य भाषा, खेडूत लोकांची भाषा. अशा भाषेत एवढं काव्यपूर्ण, एवढं रसपूर्ण, यमक प्रधान, प्रासपूर्ण, अलंकारपूर्ण शब्द रचना करते. साहित्यशास्त्र ही लाजावं इतकी सुंदर साहित्यशास्त्र पूर्ण अशी रचना मराठीमध्ये करते. याचं कौतुक वाटलं सगळ्या लोकांना. तेव्हा श्रोते म्हणती दैव, श्रोते म्हणायला लागले किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. कैशी बोलाची हवाव, हवाव म्हणजे वर्णनशैली, बोलण्याची किती चांगली वर्णनशैली. माऊलींचं कौतुक लोक करायला लागले. काय नादा ते हन बरव जिनोनी आली. किती सुंदर नाद आहे, किती सुंदर बरव म्हणजे चांगला, जिनोनी आली किती चांगला योग शब्दांचा हा जुळून आलेला या शब्दांमध्ये. हा हो नवल नो हे देशी, मराठी बोली जे तरी ऐशी, वाणे उमटत आहे आकाशी साहित्य रंगाची. श्रोते आपल्या मनाशी म्हणतात, अहो चित्तावर, हा तेच वर्णन परत आलंय. 2 ओव्यांमध्ये श्रोत्यांनी केलेलं वर्णन माऊलींच्या काव्याचं हे दोन्ही ठिकाणी आलंय. तेव्हा श्रोते म्हणती दैव, कैसी बोलाची हवाव, काय नादा ते हनबरव जिनोनी आली. हा हो नवल नो हे देशी. ही अतिशय आश्चर्यकारक गोष्ट आहे, कारण देशी भाषेमध्ये
देशी भाषा कोणती? मराठी. बोली जे तरी ऐशी. आणि अशी मराठी कुणाला वाटलं नव्हतं की या ग्राम्य भाषेमध्ये इतकं सुंदर बोलता येईल. जी भाषा त्या काळातली दुय्यम भाषा होती, त्या दुय्यम भाषेमध्ये एवढं चांगलं बोलता येईल असा विचारच कधी श्रोत्यांनी केलेला नव्हता. वाणे उमटत आहे आकाशी साहित्य रंगाची. वाणे म्हणजे ठसे, उमटत आहे आकाशी, आकाशामध्ये साहित्य रंगाचे जणू ठसे उमटायला लागले. आणि खरोखरच आकाशात हे ठसे उमटले. ज्ञानोबारांची ही ज्ञानेश्वरी लाखो करोडो लोक ऐकतात, वाचतात. कित्येक प्रती ज्ञानेश्वरीच्या लाखो करोडो प्रती आतापर्यंत प्रकाशित झाल्या. आणि म्हणून वाणे उमटत आहे आकाशी साहित्य रंगाची, कैसे उन्मेख चांदिणे तार, आणि भावार्थू पडे गार, हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. ज्ञानेश्वर महाराजांचे बोल म्हणजे ज्ञानरूप स्वच्छ चांदणे असून त्यांचा भावार्थ हीच त्या चांदण्यांची आल्हाददायी शीतलता होय. आणि त्यांनी लावलेला श्लोकार्थ म्हणजे चंद्रोदयाने प्रफुल्लित होणारी जणू कमळेच होत. श्रोते अजून कौतुक करतायत माऊलींचं. हा खूप दुर्मिळ योग आहे ज्ञानेश्वरीतला. श्रोत्यांकडून ज्ञानोबारांचं अनेकदा कौतुक झालं असेल, पण ते झालेलं कौतुक ज्ञानेश्वरीत येणं, ज्ञानोबारांनी ते शब्दरूपात मांडणं ही भाग्याची गोष्ट आहे. म्हणून 6वा अध्याय अनेक दृष्टीनं महत्वपूर्ण आहे. त्यापैकी एक महत्वाची जागा ही आहे, इथं श्रोत्यांनी माऊलींचं केलेलं कौतुकही माऊलींनी सांगितलं. कारण माऊलींचा स्वभाव नाहीये ते कौतुक सांगण्याचा. आपलं कुणी कौतुक केलं हे सांगावं असं वाटणं असा माऊलींचा स्वभावच नाहीये मुळात. पण तरी माऊलींनी दुर्मिळातल्या दुर्मिळ ठिकाणी हे वर्णन मांडलंय. पण तेही जसंच्या तसं मांडलंय. कैसे उन्मेख चांदणे तार, ज्ञानरूप स्वच्छ चांदणे, उन्मेख चांदणे म्हणजे ज्ञानाचे चांदणे, आणि भावार्थू पडे गार, आणि त्याचा जो भावार्थ आहे तो गार आहे. शब्द खूप महत्वाचे आहेत. उन्मेख चांदणे तार, या ज्ञानेश्वरीमध्ये उन्मेख चांदण आहे म्हणजे ज्ञान देणार स्वच्छ चांदण आहे. ज्ञानेश्वरी ज्ञान देणारी आहे, ज्ञान देण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. पण हे ज्ञान शुद्ध ज्ञान आहे. ज्ञानेश्वरीमध्ये फापट पसारा नाहीये. ज्ञानेश्वरी थेट भाष्य करणारी आहे. म्हणून उन्मेख चांदणे तार आणि भावार्थ पडेगार, आणि त्यातला भावार्थ जो आहे तो कसा आहे? शीतल आहे. त्याच्यामध्ये प्रखरता नाही, नम्रता आहे, ओलावा आहे, कोमलता आहे फुलांसारखी त्याच्यामध्ये. हेची श्लोकार्थू कुमुदिनी फार साविया होती. आणि म्हणून चंद्रोदयाने प्रफुल्लित होणारी जणू ही कुमुदिनीच आहे. कुमुदिनी म्हणजे कमळ. कमळ हे चंद्राच्या प्रकाशानं प्रफुल्लित होतं. चंद्राचा प्रकाश पडला की कमळ उगवतं, चंद्राचा प्रकाश गेला की कमळ मावळतं. अगदी त्या पद्धतीनं हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. आणि जणू काही माऊलींचं हे जे काही म्हणणं आहे, हे जे श्लोक आहेत किंवा माऊलींच्या ह्या ज्या ओव्या आहेत, या जणू काही चंद्राच्या प्रकाशाने प्रफुल्लित होणारी कमळच आहेत, शब्द कमळच आहेत. चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी, तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. अर्थात त्यांच्या बोलाची अशी थोरवी आहे की निरीच्छ पुरुषांनाही ते ऐकण्याची इच्छा होईल आणि त्यांच्या श्रवणाने कसा असा प्रकाश पडेल की ते अंतःकरणात आनंदाने डोलू लागतील. ज्ञानोबारांच्या या शब्दांचं पुन्हा कौतुक. चाडची निचाडा करी, त्यांच्या बोलण्याची थोरवी अशी आहे. चाडची निचाडा करी, चाड म्हणजे आवड, निचाडा म्हणजे आवड नसलेला, ज्याला आवड नाही असाही माणूस ऐकायला लागेल. ज्ञानेश्वरीमध्ये हे सामर्थ्य आहे. ज्ञानेश्वरी केवळ भक्ती करण्यासाठी ऐकायची नाहीये. एखाद्याला भक्ती नसेल एखाद्याच्या मनात, अशी नास्तिक लोक सुद्धा ज्ञानेश्वरीत रमतात. असे अनेक मित्र माझ्या ओळखीचे नास्तिक आहेत. नामदेव ढसाळांचं नाव ऐकलं असेल. दलित साहित्यातले सगळ्यात मोठे विद्रोही कवी.
दलित पॅन्थर नावाची जी संघटना आहे त्याचे संस्थापक इंदिरा गांधी असताना एका हॉटेलमध्ये त्यांच्या कॅबिनेटची मीटिंग होती, तिथं जाऊन बॉम्ब फोडलेला माणूस, म्हणजे तेव्हा तो बाटलीचा बॉम्ब असायचा छोटा, तो फोडलेला नास्तिक मनाचे कवी. मी त्यांच्यावर पुस्तक लिहिलंय, नामदेव ढसाळांच्या कवितेचा शैली वैज्ञानिक अभ्यास. अतिशय प्रचंड विद्रोही कवी. पण त्यांना एकदा विचारलं तुमचे आवडीचे ग्रंथ कोणते, तर त्यांनी बोलताना असं सांगितलंय की जर समुद्रात मराठी सगळं मराठी साहित्य बुडत असेल, समुद्रामध्ये सगळं मराठी साहित्य बुडत असेल, तर 2 पुस्तकं मी बाहेर काढली. एक ज्ञानेश्वरी आणि दुसरं साने गुरुजींचं साहित्य श्यामची आहे. ही 2 पुस्तकं मी ग्रंथ सांभारातून बाहेर काढली. तुकोबारायांबद्दलही त्यांची प्रचंड श्रद्धा होती. तुकोबारायांबद्दलही त्यांनी कविता लिहिल्या. अर्थात विद्रोही भावनेनं त्यांच्या कविता आहेत, तो विषय नाहीये. पण मला हे म्हणायचं आहे की नास्तिक लोकांनाही ज्ञानेश्वरीचं आकर्षण, ज्ञानेश्वरीतलं ज्ञानोबारायांचं मन, ज्ञानोबारायांचं ते निरागस असणं, ज्ञानोबारायांचं त्या काळात एवढ्या कोमल मनाच्या माणसानं विद्रोह करणं, विद्रोह करायला विद्रोही मन लागतं, पण ज्ञानोबारायांनी प्रेमानं विद्रोह केला, पाण्यानं आग लावून दाखवली, शीतलतेनं प्रखर प्रकाश धारण करावा अशी क्रांती माऊलींनी घडून आणली 13व्या शतकात. मातृत्व हृदयाच्या माणसांना क्रांती अवघड असते, अशक्यप्राय असते. मी म्हणतो भारताच्या इतिहासात माऊली हे एकमेव व्यक्तिमत्व असेल की जे मातृत्व हृदयाचं आहे पण त्याला क्रांती पण घडवून आणली. आणि म्हणून ज्ञानोबारांच्या या ज्ञानेश्वरीचं खूप कौतुक होतं. त्याचं हे एक कारण आहे. ज्ञानोबाराय कुठंच विद्रोही नाही, तुकोबारायांसारखा विद्रोह नाही, अतिशय मवाळ मनाचे, नामदेवरायांसारखं मन. पण नामदेवरायांच्याही कोमलतेला ज्यांनी दिशा दिली ते ज्ञानोबाराय. आणि म्हणून चाडाची निचाडा करी, निचाडा म्हणजे ज्याला आवड नाही त्याच्या मनात आवड निर्माण करतात ज्ञानोबाराय. चाडाची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी, अशी मनामध्ये थोरवी ज्याच्याबद्दल निर्माण होते, तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. तेने विवळले, विवळले म्हणजे प्रसन्न झाले, अंतरी तेथ डोलू आला. त्यांच्या या बोलण्याने अंतःकरण डोलायला लागलं असं श्रोते म्हणायला लागले. तर इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.